विक्रमला पाहिजे त्याच्यासाठी घेऊ शकतो. रिव्ह्यू ज्या गोष्टीसाठी पाहिजे त्या गोष्टीसाठी तुम्ही घ्या. फक्त एकच आहे, तो रिव्ह्यू जर का तुमचा फेल ठरला म्हणजे जर का तो गमावलात तुम्ही, तर त्यानंतर तुम्हाला त्या इनिंगसाठी तो रिव्ह्यू मिळणार नाही. ओके. सो सगळ्यांसाठी एकच रूल आहे, 15 मिनिटांचा अवधी हा सर्वांसाठी एकच. त्यामुळे तुम्ही त्या वेळेला ध्यानात ठेवत असताना आपली सर्व रणनीती आखा. इथून टायमर लावला जाणार आहे. ज्यावेळेला स्क्रीन लावली जाईल त्यावेळेला तो विजिबल होईल तुमच्या स्क्रीनवरती. पण ज्या वेळेला स्क्रीनवर विजिबल नाही तुम्हाला दिसणार, तुमच्या यूट्यूबवरती जर का मोबाईलवरती बघितलं तर तिथं असेलच. सो आमच्या टेक्निकल टीमकडून तो टायमर लावला जाणार आहे. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. फक्त तुम्ही शिस्तप्रिय खेळ दाखवा. येस. हो, 3 वाजता शार्प मॅच चालू होईल. चालू करायचे. ओके, काय हरकत नाही. 15 मिनिटाचा टायमर स्टार्ट आतमध्ये बॉल टाकल्यानंतर होईल. दोन्ही कॅप्टन या पहिले. मुज्जू, जावेद. समजा मार्कर आहे तिकडे. रोनक, दोन्ही संघ आपला एक एक प्रतिनिधी पाठवा. हॅलो. एक मिनिट तयार आहेत. लेट्स प्ले. 2:53 झालेली आहेत आणि आपण खेळाला सुरुवात करणार आहोत. सो दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. आलेल्या सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. पुढे एकदा या वसईविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन आयोजित VPL पर्व 7 मध्ये लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. दर्शन आहिरेच्या बॅटमधून येणारा फटका
एका धावेने धावफलकाची सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबक्या गौरी नारायणी नमस्तुते. आणि यावेळेला लॉफ्ट केलेला चेंडू सरळ निघून गेला मॉटरलाईनच्या बाहेर. विकेटचं पतन, गडी बाद. थँक्यू 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 डीजे. सर्वप्रथम गणाऱ्याला वंदन. आई जीवदानी मातेच्या चरणी नतमस्तक. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी परत चला 2 चेंडू आणि 12 धावा झालेले आहेत. दुसरं षटक 3 चेंडू माफ करा. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि मयूर पाटील गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा खूप चांगला कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी हलक्या हाताने पुश केलंय. सिंगल धावून कंप्लीट केली करणनी खूप चांगला सुरुवात केला होता. ज्या प्रकारे मागील षटकामध्ये ज्यावेळेला ते आतमध्ये आले सरफराज गोल्डन डकचे शिकार आणि त्यानंतर करणने मारलेल्या त्या लगातार 2 बाउंड्रीज धावफलकाला गती देणाऱ्या ठरल्यात. ओहो, हर्षल पाटील भाईच्या बॅट मधून येतोय करारा कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमारेखा पार. व्हीपीएल चौकार. थँक्यू थँक्यू हर्षल पाटील भाई, मॅन फ्रॉम मारंबल पाडा. खूप चांगला खेळ आतापर्यंत तरी त्याने आपली ती कंबर कसायला सुरुवात केली आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मागे. गिरीश डायरेक्ट हिट. फलंदाज नॉट आउट. पंचांनी नाबाद घोषित केलं. इतक्या वेगाने धाव कंप्लीट केली होती करणने. गिरीशचा डायरेक्ट हिट जरूर दिसला परंतु त्याच्यासाठी खूप उशीर झाला होता.
धाबा की रिव्ह्यू काय स्कोअर धाबा धावपलकावरती 19. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकात अजूनही खेळणे शिल्लक आहे. खूप चांगली सुरुवात दोन्ही एंडकडून. एका बाजूला 7 मिनिटाचा अवधी झालेला आहे, अजूनही 8 मिनिटं शिल्लक आहेत, त्यामुळे आपण त्या वेळेचं पालन करायला अशी अपेक्षा. सुरुवातीच्या क्षणाला विकेट येताना दिसल्या आणि त्या विकेटमुळे काय झालं तर दडपण एसराज वॉरियर्सवरती होतं, परंतु मध्येच येणारे एका चौकार त्यांचा धावांचा जो काय ग्राफ आहे तो थोडासा मेंटेन ठेवताना दिसतोय. जवळजवळ 9.50च्या सरासरीने धावा येताना दिसल्यात मागील 2 षटकामध्ये. तिसरं षटक कोणता गोलंदाज घेऊन येतोय याच्यावरती नजर असणार आहे. मुजम्मिल खान स्वतः चेंडू हातामध्ये घेऊन येत आहेत. गिरीश समजावत असताना त्याला दिसत आहेत. खूप चांगला खेळ. मयूर पाटीलने खूप चांगला कमबॅक करून दिला होता. एक चौकार जरूर त्याच्या षटकामध्ये आला, परंतु वसई तालुक्यातील काही नामवंत फिरकी गोलंदाजांची यादीमधील एक अग्रनामांकित असं नाव आहे मयूर पाटील. त्याला आपण पाहिलं मागील षटकांमध्ये. आणि नवोदित सितारा टीम साहेबाचा मुजम्मिल खान यावेळेला गोलंदाजी मार्क होते. बॅकफुटर देऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. खूप चांगला ऑन ड्राईव्ह आहे आणि पंचांनी नो बॉलचा इशारा दिला. नो +4 तब्बल 5. थँक्यू. मंथन गडकरीच्या जवळून चेंडू निघून गेला आणि जोपर्यंत चेंडूवरती जातील तोपर्यंत चेंडूने सीमारेषा गाठली. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये भाई करतात. इनसाइड आउट. खूप चांगला फटका. भागेश डायरेक्टेड वॉड थ्रो. फेकी अचूक आणि भाईला माघारी परतावा लागेल. गॉन. अजून एक हादरा एसराज वॉरियर्सला. हा येस जतीन प्रभू थँक्यू. करण पाटील यावेळेला स्ट्राईक एंडवरती बॅकप्रदान खेळण्याचा प्रयत्न. गतीमध्ये ती कमी जाणवली परंतु जज करता आलेलं नाहीये करणला. 6 चेंडूने वैयक्तिक 14 धावांची खेळी ही करण पाटीलची. लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू. पुन्हा एकदा पंच वळताना सांगतात येस इट्स वाईड. आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर रेड जर्सीमध्ये. एका बाजूला गंभीर पाटील आणि दुसऱ्या बाजूला किशोरदादा पाटील. ऑन साइडला खूप चांगला फटका. एक्झिक्युशन प्रॉपर आहे परंतु खूप चांगली फिल्डिंग. सूरज चव्हाण त्या ठिकाणी होते. एक धावून पूर्ण केली जाते. एसराज वॉरियर्सला किमान 40च्या पुढे जाणं गरजेचं आहे या मॅचला जिवंत ठेवण्यासाठी. या मॅच मध्ये आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे ड्राईव्ह केलं चेंडूला. हलक्या हाताने स्टिअर्ड केलं म्हणता येईल. एकच धाव येते. सातत्यानं स्ट्राईक रोटेट करणं ही सुद्धा एक चांगली बाब आहे जेणेकरून गोलंदाजावरती दडपण. बॅकफुटरदान खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. निघून गेला गॅप मधून चेंडू. सीमारेखा पार. चौकार. थँक्यू डिजे. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेला होता. खूप मोठा गॅप ओपन होता तिथे रोहन आणि भागेश मध्ये आणि त्याला हेरलं फलंदाज करणने आणि चेंडूला दिशा देत असताना पाठवलं सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तीन षटकांचा खेळ झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा आहेत 31. गड्यांच्या मोबदल्यात एसराज वॉरियर्स. शेवटच्या अंतिम षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल. 12 मिनिटं झालेली आहेत. सो 3 मिनिटाचा अवधी हे लक्षात असू द्यात. जतीन प्रभू
स्ट्राईक एंडवरती आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती मंथन गडकरी मॅन फ्रॉम वालीव या बैला येतोय. हे कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. साई असती साहेबामध्ये जर आपण बघितलं गोलंदाजीचा जो काही तोफखाना आहे त्याच्यामध्ये मयूर पाटील झाला, मंथन गडकरी झाला, स्वतः मुझम्मिल झाले, सूरज झाले, खूप चांगला स्क्वॉड आहे त्यांच्याकडे. ॲज अ बॉलिंग युनिट म्हणून ते खूप स्ट्रॉंग आहेत. परंतु ते गोलंदाज कशा प्रकारे परफॉर्मन्स करतात यावरती त्यांचा रिझल्ट निर्भर असणार आहे. तुर्तास मंथनच्या अगेन्स्ट कशा प्रकारची फलंदाजी जतीन प्रभू करतात पाहूयात. लास्ट ओव्हर लेगस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू जास्त टर्न झालाय. ऑफ कटर होता परंतु लेगस्टमच्या बाहेर ऑफ कटर जर टाकला जाईल तर मात्र तो वाईट मिळणं स्वाभाविक आहे. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळाली. ओहो, दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, हलक्या हाताने खेळल्यात. सिंगल धाव येते. कोणत्याही प्रकारची घाई गडबड नाही जतीनकडून, परंतु करणला स्ट्राईक एंडवरती आणण्याचा मानस होता, त्यामध्ये ते यशस्वी झालेत. लेगस्टमच्या बाहेर पुन्हा खूप जास्त बळतोय चेंडू आणि त्यामुळे अतिरिक्त धावा येत आहेत. अडचण आहे मंथन समोर. खूप दिवसानंतर म्हणा किंवा पहिल्यांदाच हा फॉर्मॅट खेळण्याची त्यांना विरारमध्ये खेळण्याची संधी मिळते. पुन्हा एकदा वाईड. खूप जास्त टर्न होतात चेंडू. लगातार 2 वाईड. अतिरिक्त धावा धावपलकावरती ऍड होत आहेत. अंडर प्रेशर असतील कारण VPL मध्ये पहिल्यांदा ते खेळताना दिसत आहेत आणि या अशा माहोलमध्ये खेळण्याचा अनुभव थोडासा कमी आहे. परंतु मुंबई परिसरामध्ये मागील 2 वर्षामध्ये खूप चांगलं नाव कमावलं आहे या खेळाडूने आणि वसई तालुक्याच्या क्रिकेटमध्ये सुद्धा खूप मोठं नाव म्हणून मंथन गडकरी पुढे आलाय आणि तो मात्र गोलंदाजी मार्कवरती यावेळेला सज्ज आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडलाय, फेकी सुद्धा झाली आहे. एकच धाव. आणि एक धाव पुन्हा एकदा धावून कंप्लीट केली जाते आणि एक ताजी आठवण सुद्धा आहे. ज्या वेळेला आता प्रशांत चषक झाला कांदिवली समतानगर येते, तिथे सुद्धा आपल्या नालासोपाऱ्यामधील 3 ते 4 नालासोपारा वसईमधून खेळाडू गेले होते आणि प्रथम पारितोषिक त्यांनी पटकावलं होतं. प्रशांत चषकाचा मान त्यांनी पटकावला होता आणि रॉयल चेंबूरचा संघ मला वाटतं अंतिम सामना खेळत होता त्यांच्या अगेन्स्ट. ही खूप मोठी उपलब्धी. पहा कशा प्रकारे हा चेंडू हाताळला होता. पायामध्ये जाऊन गडबड झाली आणि त्यानंतर मात्र चेंडू थांबलाय. कोणती धावणे 37. चेंडूचा खेळ झाला 3-4 माफ करा. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. बघूयात काय घडतंय या पुढील 2 चेंडूवरती. समोरच्या दिशेने फॉलोमध्ये फिल्डिंग, फलंदाज बाद. करण पाटीलच्या खेळीचा अंत. 12 चेंडू आणि 20 धावांची खेळी. जोरदार टाळ्या होऊन जातात करणसाठी. खूप चांगला खेळ त्याने सुद्धा केलाय. थँक्यू डीजे. आणि टप्पा वळल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू पुन्हा एकदा मिस होता आणि धावचीच्या रूपाने मला वाटतंय किरण घरतला सुद्धा माघारी परतावं लागते की काय. यस, फलंदाज बाद आणि अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 37 वरती धावफलक थांबलंय. 38चं लक्ष ठेवलं गेलं ते साई हस्ती सायबा या संघासमोर. चला आई भावानी मारंबळ पाडा आणि साई चरण दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी या लगेच. चला या दोन्ही कॅप्टन, जिथे ट्रॉफी आहे तिथे यायचंय.
चला या आपण टॉस करणार आहोत. मी विनंती करेल समाधानदादा काळे यांना की आपण टॉस करण्यासाठी या. हेड इज द कॉल फ्रॉम साई चरण. हेड इट इज. थँक्यू समाधा. राहुल टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू. कशा प्रकारची तयारी आणि स्क्वॉड कशा प्रकारे बनवला गेलाय? ओव्हरऑल बोलायला गेलं तर खूप चांगला संघ निवडला आहे आणि आता जे काय फील्डवर होईल ते सगळं डिसाईड करेल का गेम कसा होईल प्रत्येकाचा. या वर्षीची VPL कशी वाटते आणि किती एक्साइटेड होतास ही स्पर्धा खेळण्यासाठी? नक्कीच VPL बोललं तर एक सगळ्या प्लेअरला एक फॉर्मॅट असतो का जिकडून सगळ्यांना एक आपली वैयक्तिक टीम सोडून बघायला गेलं तर खेळायची संधी मिळते आणि आपलं नाव करायला भेटते. तो दरवर्षीप्रमाणे यावर्षी स्पर्धा ही खूप चांगली झाली आहे आणि खेळायला खूप आम्ही उत्सुक आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. विशाल, पुन्हा एकदा VPL मागील वर्ष विजेतेपदापर्यंत येता येता थांबले होते, मध्येच काहीच अडचणी आल्या होत्या. यावर्षी कशा प्रकारे खेळ करणार? संघ चांगला आहे, रणनीती पण पद्धतीने चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आणि ऑर्गनायझर पण भारी आहे, मजा येईल खेळायला. संघामध्ये असे कोणते खेळाडू ज्यांच्यावरती तुमचा जास्त विश्वास असणार आणि त्यांच्यावरती मदार असेल? यश आहे, करण, कौस्तुभ, सँडी आणि मी स्वतः. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. अहवाल असा, टॉस का बॉक्समधून टॉस जिंकला साई चरणने, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मॅचला सुरुवात झाली आहे. रिव्ह्यू चेक केला जाणार आहे. बॉलरचा पाय कुठे होता बघितला जाईल. आमचे हबीब भाई आहेत इथे, चेक करतील नक्की काय त्यावेळेला पाय कुठे होता आणि काय. 38 धावांचा पाठलाग आहे. त्या अगोदर टॉस झाला होता, त्या टॉसमध्ये साई चरणने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते टीम आई भवानी बारंबरपाडा या संघाला. पहिला चेंडू चौकार जरूर आलाय, खूप चांगला फटका मुजम्मिलच्या बॅटमधून पाहिला, परंतु तो चेंडू नो आहे का नाही ते पाहिलं जाईल. चला पाहिलं जाईल, पाहिलं सुद्धा गेलंय, निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल नक्की काय घडलंय. चला आपण फील्डवरती या, सर्वांनी पंच निर्णय देतील आणि फेअर डिलिव्हरी आहे, फक्त चौकार या चेंडूवरती मिळेल. पहिलाच चेंडूवरती अल्लाचे आक्रमण केलंय. प्रकाश पाटील गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि तो आक्रमण होत असताना चेंडू डाऊन द विकेट सीमारेखा पार 4 धावांसाठी गेलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार, यापेक्षा अजून चांगली स्टार्ट काय असू शकते. खूप चांगली सुरुवात साईएससी साहेबाची झाली आहे. एसराज वॉरियर्स, ओ पुन्हा एकदा
यावेळेला फॉलो थ्रू मध्ये फील्ड करता आलेला नाहीये प्रकाश पाटील यांना आणि चेंडू निघून गेला त्यांच्या जवळून. 2 पायांच्या मधून सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार. जबरदस्त बॅटिंग. अल्लाला इथून कमबॅक करावा लागणार आहे, कारण ही मॅच जर जिंकायची असेल तर या षटकामध्ये विकेट आणि डॉट यांच्यावरती भर द्यावा लागेल. मंथनने खूप चांगला एंड केला होता. यावेळेला मागे लगातार तिसरा. काय जबरदस्त फलंदाजी होतीये. बॅक टू बॅक 3. थँक्यू डीजे. शानदार बॅटिंगचा नजारा बघा. या सर्व बॅटिंगला पाहता असं वाटतं किती दाबा कमी आणि किती जास्त. लगातार चौथा. शानदार बॅटिंग. प्रकाश पाटील एक वेळ होता याच मैदानावर ते खेळत असताना या गोलंदाजाने इकॉनॉमिकल षटक हातात असताना बेस्ट बॉलरचा खिताब जिंकला होता आणि त्याच्यावरती असा हल्ला. तिथे कोणतीही संधी नाही. लगातार 5वा. थँक्यू डीजे. जर का चौकार आला तर 500 रुपये रंजनदादा पाटील यांच्याकडून. आणि हा चौकार नाही. सरळ विक्रमच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज बाद, परंतु जोरदार टाळ्यावरून जातात. लगातार 5 चौकार पहिल्याच मॅच मध्ये. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटकेबाजी चालू होती, परंतु शेवटच्या चेंडूवरती प्रकाश पाटील यांनी आपला एक्सपिरियन्स दाखवला आणि फ्लाईट देत असताना चेंडूला मारण्यास मजबूर केलं. 38चं लक्ष असताना 20 धाबा पहिल्या षटकामध्ये धावपलक्यावरती आहेत. अहमद राजा मंजुरी, जावेद यावेळेला बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत. ज्या जावेदने पहिल्या हंगामापासून आतापर्यंत एकही विपीएल सोडलेली नाही आहे, म्हणजे प्रत्येक विपीएल मध्ये याला खेळण्याचा मान आलाय आणि मोस्ट ऑफ मॅचेस मध्ये त्याने गोलंदाजी सुद्धा केली आहे. सो आता वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो आपल्या संघासाठी. समोर गिरीश यादव स्ट्राईक एंडवरती. निलेश सिंग नव्याने आलेला फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न ऑफ ड्राईव्हच्या रूपाने हा चेंडू खेळला गेलाय. भाई त्या ठिकाणी होते आणि या खेळपट्टीवरती खेळत असताना जर का योग्य त्या फटक्यांचं तुम्ही सिलेक्शन केलं, गॅप्स खूप मोठे आहेत, त्यामुळे तुम्हाला चौकार सहज मिळू शकतात. याच मैदानावरती 6 चेंडू 6 चौकार मारण्याचा पराक्रम काही खेळाडूंच्या नावे आहे. त्यामध्ये जयेश घरत म्हणा, यश वैती म्हणा यासारख्यांची नावं आहेत. आणि आता त्या यादीमध्ये मुजम्मिल खान 5 चेंडू 5 वरती येऊन थांबलाय. या हंगामामध्ये किती मारतात? 6 चेंडू 7 हे आपण बघणार आहोत. गिरीश एक चौकारानंतर पुन्हा एकदा तो सेट झालाय. धावफलक वेगानं वाढते, काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. जावेदला विकेट खूप महत्वाचे आहेत, परंतु साई तिकडे जी बॅटिंग ऑर्डर आहे त्याला बघता तितकं सोपं राहणार नाहीये. आणि VPL मध्ये जे सोपं नाही तेच करायला तर यायचंय, जे अवघड आहे ते तुम्हाला सोपं करायचंय. रिव्हर्स अटेम्प्ट, येस, जागा बनवली आहे. पुन्हा एकदा चेंडूला खेळत असताना गलीमधून ट्रॅव्हल केलंय, सीमारेखा पार, चौकार. थँक्यू. बघा, या मैदानावरती खेळणारा प्रत्येक खेळाडू, तुम्ही कोणता खेळाडू घेतलाय त्याच्यावरती सुद्धा त्या सर्व बाबी निर्भर करतात. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जतीनने खूप चांगल्या प्रकारे अडवला. चेंडूला एक धाव येते. नालासोपारा पश्चिमेला मोस्ट ऑफ टुर्नामेंट ज्या ऑप्शन बेस होतात तिथे सर्कल क्रिकेटच खेळलं जातं. हबीबभाई आमच्या इथे जवळ आहेत, त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. आणि तिथे गिरीशचा परफॉर्मन्स हा खरोखरच खूप चांगला असतो आणि त्याचा फायदा त्याला या मैदानावरती होतोय. लक्ष्मणच्या बाहेर निलेशने चेंडूला लेफ्ट केलंय.
एका धाब्यासाठी चेंडू निघून जाईल. यशराज वॉरियरची सुरुवात थोडीशी खराब आहे. काय सरफराजचं लवकर बाद होणं हे अडचणीची बाब ठरली का? सरफराज जर का खेळपट्टीवरती जास्त वेळ राहिले असते काय धाबा जास्त बनल्या असता का? अनेक प्रश्न मनामध्ये आहेत. आणि जो प्रकाश पाटीलच्या अगेन्स्ट झालेला हल्ला तो झाला नसता तर कदाचित या मॅचमध्ये वेगळा टर्न सुद्धा दिसला असता. तुर्तास 33 धावा दाखल करते एकाकडेच्या मोबदल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिली मॅच अशी आहे तर दुसरी मॅच कशी असेल ही मॅच बघून आता दोन्ही संघ ज्यांच्या दरम्यान टॉस झालाय ते विचारात पडलेले असतील की किती धावा बनवायच्या एक्झॅक्ट आणि किती धावांना आपण चेस करू शकतो, वाचवू शकतो या संभ्रमात आहेत. त्यामुळे आता प्रत्येकाचा खेळ हा तितका मोठा आणि वरच्या लेवलचा करावा लागणार आहे. साहिल यावेळेला गोलंदाजी मार्क वरती येतोय. शॉर्ट मध्ये क्षेत्ररक्षक बोलवण्यात आलाय. ऋषभ मला वाटते तिथे जवळ येतोय. करण सुद्धा थोडा जवळ. शॉर्ट पोझिशन मध्ये ऑन साइडला क्षेत्ररक्षण लगावण्यात आल्यात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. भाई खूप चांगला थ्रो आणि चेंडू निघून गेलाय. 1+4 तब्बल 5 आणि या 5 धाब्याने मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय साई अस्ती साहेबा या संघानं आणि पराभवाच्या छायामध्ये जावं लागतंय यशराज वॉरियर्स या संघाला. थँक्यू 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 डीजे. चला दोन्ही संघांनी या डगआउटची जागा सोडायची आहे आणि नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल. अभिनंदन साई असती. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. त्या अगोदर मैदानात दाखल व्हा. साई चरण आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि आई भावानी बारंबार पाडा आपण 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने पाठवा.